मुंबईमध्ये ट्रेनी डॉक्टरची बलात्कार करून हत्या करण्यात आली। त्याचा निषेध म्हणून देशभरातील तमाम डॉक्टर संपावर गेले। मेणबत्त्या पुन्हा पेटल्या आणि शांत झाल्या। धरतीवरचा स्वर्ग काश्मीर 8 वर्षाच्या असीम बानूला नरकाची अनुभूती देऊन गेला। कठुआ बलात्कारानंतर बलात्कारितेचा देह जिवंतपणे जाळला गेला आणि यात स्वतःला पुरोगामी समजणाऱ्या महाराष्ट्राचा वाटाही अगदी घसघशीत म्हणावा लागेल असाच आहे बरं का। महामुंबईच्या हृदयस्थानी असलेले KEM हॉस्पिटल म्हणजे अवघ्या राज्यातील रुग्णांसाठी वरदान। तिथेच नर्स अरुणा शानबागवर सफाई कर्मचाऱ्याने कुत्र्याच्या साखळीने बांधून लैंगिक अत्याचार केला। इतरांना जीवदान देणारी अरुणा मात्र यातून सावरली नाही, तर कायमची अंथरुणाला खिळली। बलात्कार करणाऱ्याला मात्र अवघ्या 7 वर्षांची शिक्षा झाली। शाळा किती विश्वासानं आई वडील आपल्या मुलींना शाळेत पाठवतात। ज्ञानदानाचं पुण्यकर्म करणारं हे पवित्र संस्कार केंद्रही या नराधमांच्या हातून सुटू नये। बदलापूरच्या शाळेत अवघ्या 3.5-4 वर्षाच्या चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाला आणि मुंबईकरांच्या संतापाचा उद्रेक झाला। एरवी शांत राहणारा मुंबईकर रेल्वे ट्रॅकवर उतरला। एका पाठोपाठ एक घडणाऱ्या लैंगिक अत्याचारांच्या या घटना मन सुन्न करणार आहेत। बलात्कार घडतो, चर्चा होतात, ज्या वेगाने प्रतिक्रिया येतात त्याच वेगाने शांतही होतात। बलात्कारितेच्या अब्रूची लक्कन मात्र वेशीवर टाकली जातात वर जो तो उपदेशाचे डोस तिलाच पाजत सुटतो। 7-4 घरात ये, कपडे नीटनेटके घाल, पदर ढळू देऊ नकोस, मान वर करून चालू नकोस। खरं तर तिला शिकवण्याची मुळी गरजच नाही। ती शिकली आहे, सबळ झाली आहे, सक्षमही झाली आहे। म्हणून तर तिच्याच साथीने भारताने आज मंगळावर स्वारी केली आहे। स्त्रियांनी आपल्या परिस्पर्शाने प्रत्येक क्षेत्राचं सोनं केलंय। स्त्री शक्तीने शतकानुशतके आपल्या संस्कृती आणि सभ्यतेचं जतन करून मानवी इतिहासाचं प्रत्येक पान गौरवान्वित केलं आहे। खरं तर स्त्री हा एक शब्द नसून दिव्य मंत्र आहे आणि सारी मानवताच त्यापासून अलंकृत आहे। आज उपदेशाची गरज तिला नसून गरज आहे त्याला घडवण्याची, संस्कार करण्याची, नजर सुधारण्याची, दृष्टिकोन बदलण्याची आणि त्याही पेक्षा जास्त मानसिकता बदलण्याची। तिला उपदेश देण्यापेक्षा शिकवा आपल्या मुलांना, शिकवा तुमच्या भावाला, काका, मामा, भाच्याला, मित्र, नवरा, सासऱ्याला, शिकवा तुमच्या बापाला आणि आज्याला सुद्धा। कारण नातं कोणतंही असो ते विसरत नाही त्यांच्यातल्या पुरुषाला। ही वृत्ती ठेचलीच पाहिजे आणि कायद्याची जरब बसवलीच पाहिजे। त्रेतायुगात प्रभू रामाने लंकेत जाऊन रावणाचा वध केला। द्वापरात श्रीकृष्णाने कौरवांचा समूळ नायनाट केला। छत्रपती शिवरायांनी रांझेच्या पाटलाचा चौरंगा केला। फुलंदेवीने बलात्कारांना धाड धाड गोळ्या घातल्या। हे गजानना, हे शिवडीच्या राजा, आज प्रत्येक पीडित मुलीला, स्त्रीला एक प्रश्न भेडसावत आहे, तो म्हणजे माझं काय चुकलं। आणि हो बाप्पा, जिथे स्त्रियांची पूजा सोडाच, साधा